रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांजीवरम, बनारसी, झुल्ला, बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन, असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे। सांगली शहरासह जिल्ह्यातील विविध भागांमध्ये आज सायंकाळी अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे। काही तालुक्यातील अनेक गावांना पावसाने झोडपून काढले। सांगली शहरात सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास आलेल्या वादळासह पावसाने अनेकांची चांगलीच तारांबळ उडाली। ग्रामीण भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने चांगलीच दाणादाण झाली आहे। काही ठिकाणी बत्ती गुल झाली होती। दरम्यान जोरदार पावसामुळे उन्हाळी पिकांचं नुकसान झाल्याचे चित्र आहे। हवामान विभागाने जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त केला होता। ढगाळ वातावरण राहील, तसेच वादळी वारे वाहतील आणि तुरळक ठिकाणी हलका पाऊस झाईल असंही सांगितलं होतं। 2 दिवसांपासून उष्म्यात वाढ होत असताना काही ठिकाणी रविवारीही पावसाने हजेरी लावली होती। आज दिवसभर उष्मा वाढला होता। जिल्ह्यात सायंकाळच्या सुमारास अवकाळी वादळी पावसाने हजेरी लावली। जवळपास अर्धा ते 1 तास पाऊस चांगलाच बरसलाय। काही ठिकाणी विजांचा कडकडाट मनात धडकी भरवणारा होता। सांगली शहर परिसरात काही काळ हलक्याशा पावसाने हजेरी लावली। सायंकाळी अचानक आलेल्या या पावसाने अनेकांची भंबेरी उडाली। निवडणूक निकालावरून सांगलीमध्ये 2 कार्यकर्त्यांमध्ये गाड्यांची पैज लागली। यामध्ये बुलेट आणि युनिकॉर्न या गाड्यांचा समावेश आहे। विशाल पाटील समर्थक आणि संजय काका पाटील समर्थक यांच्यामध्ये ही पैज लागली आहे। सांगलीची निवडणूक शिगेला पोहोचली असतानाच आता कार्यकर्त्यांमधील उत्साह देखील शिगेला पोहोचलाय। विशाल पाटील यांचे समर्थक असणारे गौस मुलानी आणि संजय काका पाटील यांचे समर्थक असणारे रमेश जाधव यांच्यामध्ये ही पैज लागली। रमेश जाधव आणि गौस मुलानी हे दोघेही मित्र आहेत। दोघेही सांगलीतील कवठेमहांकाळ तालुक्यातील असून गौस मुलानी हे विशाल पाटील यांचे तर रमेश जाधव हे संजय काका पाटील यांचे समर्थक आहेत। दोघेही शिरडून या गावात एकत्र आले असता दोघांमध्ये निवडणूक निकालावरून पैज लागली। यामध्ये विशाल पाटील हे विजयी झाले, तर रमेश जाधव यांनी त्यांची युनिकॉर्न गाडी गौस मुलानी यांना द्यायची आणि संजय काका पाटील विजयी झाले, तर गौस मुलानी यांनी त्यांची बुलेट रमेश जाधव यांना द्यायची अशी पैज लागली आहे। मुंबईच्या घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेत 14 जणांचा बळी गेल्यानंतर सांगली मिरज व कुपवाड शहरातील होर्डिंगच्या ऑडिटला सुरुवात झाली। महापालिका क्षेत्रातील एकूण 297 होर्डिंग कामाचं स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश ठेकेदाराला तसेच महापालिकेच्या मालमत्ता विभागाला देण्यात आले। महापालिकेमार्फत अनधिकृत होर्डिंग्स हटवण्याच्या कार्यवाहीला सुरुवात करण्यात आली आहे। सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी होर्डिंग्सबाबत मंगळवारी मालमत्ता विभागाला शोध मोहिमेचे आदेश दिले। तिन्ही शहरातील अनधिकृत होर्डिंग्स हटवण्याचे आदेश दिलेत। त्यानुसार यंत्रणा कामाला लागली आहे। होर्डिंग ठेकेदाराला सर्व फलकाच्या स्ट्रक्चरल ऑडिट करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत। वादळी वाऱ्याने होर्डिंग कोसळण्याचे प्रकार यापूर्वी सांगलीत अनेकदा घडलेत, मात्र त्यात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती। भविष्यात कोणतीही दुर्घटना या माध्यमातून होऊ नये यासाठी महापालिकेने सतर्कता बाळगली आहे। सांगली मिरज कुपवाड शहरांमधील होर्डिंगचा चालू वर्षाचा ऑडिट अहवाल सादर झाल्याची माहिती मालमत्ता व्यवस्थापकांनी दिली। तरीही आता दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे। ठेकेदारानेही स्वतंत्रपणे तपासणी सुरू केली आहे। जिल्ह्यातील काही भागात टंचाई परिस्थिती उद्भवली आहे। पाण्याची मागणी आल्यास तांत्रिक अडचणी सांगू नका, जनतेला पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे। टंचाईच्या कामात हयगय करू नका अशा सूचना विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत फुलकुंडवार यांनी सांगलीतील आढावा बैठकीत दिल्या। जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्ह्यातील टंचाई परिस्थिती संदर्भात पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत फुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली आहे। या बैठकीत जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, त्यासोबतच महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, अपर जिल्हाधिकारी डॉक्टर स्वाती देशमुख, नगर प्रशासन विभागाच्या सह आयुक्त पूनम मेहता, उपायुक्त समीक्षा चंद्राकर, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्यासह जिल्हास्तरीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते। पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर फुलकुंडवार यांनी सांगितले, जलसंपदा विभागाने धरणातील पाणीसाठा आणि उपसा सिंचन योजनांमधील पाण्याचं योग्य नियोजन करावे। जिल्ह्यातील दुष्काळी भागातील लोकांना पुरेसं पाणी मिळावे म्हणून उपलब्ध पाण्याचे स्रोत निश्चित करावेत। पिण्याच्या पाण्यासाठी मागणी केली जाते, मात्र तांत्रिक अडचण पुढे केली जात असल्याच्या लोकांच्या तक्रारी आहेत। याबाबत गांभीर्याने घेऊन सद्यस्थितीत पिण्याच्या पाण्यासाठी लोकांची धावाधाव थांबवा, तांत्रिक अडचणी सांगून पाणी देण्याकडे दुर्लक्ष करू नका अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या।
सांगली शहरासह जिल्ह्यात छत्रपती संभाजी महाराज जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. सांगलीत मराठा सेवा संघ, मराठा समाज संस्था, राम मंदिर चौक येथे संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. स्टेशन चौकातील नवहिंद प्रतिष्ठानच्या धर्मवीर जन्मोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. राम मंदिर चौकात स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. आज सकाळपासून रक्तदान शिबिर झालं. तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सायंकाळपर्यंत 100 जणांनी रक्तदान केले. MSI ब्लड बँक सेंटरतर्फे हे संकलन करण्यात आलं. दुपारनंतर राम मंदिर चौकात मर्दानी खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर सायंकाळी लेसर शो आणि ध्वनिवर्धक लावण्यात आले होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयघोषाने सारा परिसर दुमदुमून निघाला. प्रत्येक जणांनी महाराजांना अभिवादन केलं. नवहिंद प्रतिष्ठानतर्फे हिंदवी स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या 367व्या जयंती महोत्सवाला स्टेशन चौकात मध्यरात्री पाळणा आणि पुतळा पूजन करून प्रारंभ झाला. सांगली महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आले. रात्री सांगली शहर पोलीस ठाण्यात फोन वाजला. रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देऊ अशा धमकीच्या फोनने सारी यंत्रणा खडबडून जागी झाली. स्थानिक पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभाग, दहशतवाद विरोधी पथक, बॉम्ब शोधक पथक, राखीव दलाचे पोलीस, अग्निशामक यंत्रणा यांना वायरलेसवरून कॉल देण्यात आला. अवघ्या काही मिनिटातच यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. रेल्वे पोलीसही सोबतीला होते. तपास सुरू झाला. तेवढ्यात श्वान पथकही दाखल झाले. पोलिसांचा इतका मोठा फौजफाटा पाहून प्रवाशांमध्येही घबराट पसरली. या साऱ्यात यंत्रणा मात्र सतर्क आणि वेळेत घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांच्या अथक शोध मोहिमेनंतर कोणतीही बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली नाही. यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या व्यक्तीचा शोध सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. अधीक्षक संदीप घुगे यांनी तातडीने मिरज रेल्वे जंक्शन आणि अप्पर अधीक्षक ऋतू खोकर यांनी सांगली रेल्वे स्थानकात धाव घेतली. काही मिनिटातच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अलर्ट करण्यात आलं. जिल्ह्यातील मुख्य रस्त्यांवर नाकाबंदी करत आपत्कालीन यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या. सांगली आणि मिरज रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांनी शोध मोहीम राबवली, परंतु कोणतीही बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली नाही. यानंतर धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान रात्रीच्या वेळेस रेल्वे स्थानकावर परगावी जाण्यासाठी प्रवाशांची गर्दी झाली होती. अशा वेळी अचानक पोलिसांचा फौजफाटा दाखल होऊन तपासणी मोहीम सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. ब्राह्मण समाजाच्या तरुणांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे असे प्रतिपादन उद्योगपती प्रकाश मालाडकर यांनी केले. परशुराम जयंतीच्या निमित्ताने जत ब्राह्मण समाजाच्या वतीने परशुराम जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश मालाडकर बोलत होते. यावेळी उद्योगपती प्रकाश मालाडकर म्हणाले की ब्राह्मण समाजातील तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता छोटे मोठे व्यवसाय उभे करावेत. स्वतः त्यांनी सक्षम व्हावं. कोणाच्याही पाठीमागे न लागता भक्कमपणे उभे राहावे. आज जरी उद्योग व्यवसायात समस्या असल्या तरी कष्टाच्या जोरावर आपण मात करू शकतो. ब्राह्मण समाजात तरुणांनी एकीचं दर्शन घडवावे. मी सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन उद्योगपती प्रकाश मालाडकर यांनी दिले. यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ब्राह्मण समाजातील अमोल जोशी, प्रफुल्ल पाठक, अनिरुद्ध पुरोहित, प्रकाश मालाडकर, विनायक कुलकर्णी, सुमित कुलकर्णी, माधव पाठक, श्रद्धा कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आलाय. आणि जत शहरातून भगवान परशुराम, बसवेश्वर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रभाग क्रमांक 17 मधील मोती चौक येथील आरोग्य उपकेंद्राचं काम करताना नियमांचं उल्लंघन करून केलं. या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याने प्रशासनाने या कामाची चौकशी करावी अशी मागणी केली होती. मात्र ठेकेदार सुजित काटे यांनी याला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आयुक्तांनी या कामाचे थर्ड पार्टी ऑडिट करावे अशी मागणी माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी पत्रकार बैठकीत केली आहे. ते म्हणाले, महापौर पदाच्या कालावधीमध्ये प्रभाग क्रमांक 17 मध्ये आरोग्य उपकेंद्राचं काम मंजूर करून घेतलं. नागरिकांना आरोग्याच्या सोयी सुविधा तातडीने मिळाव्यात हा हेतू होता. त्यानुसार प्रशासनाकडून काम देण्यात आलं. हे काम चांगल्या दर्जाचं व्हावं अशी अपेक्षा होती. मात्र ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचं काम केलंय. कामाची मुदत संपली आहे तरीही काम अपूर्ण आहे. बिल निघणार नाही म्हणून आरोप सुरू आहेत. यामागचा बोलवता धनी कोण आहे हे लवकरच जाहीर करू. इमारतीचं काम निकृष्ट आहे. भिंतीचं बांधकाम 9 इंच प्रमाणे करायचे होतं ते 6 इंच प्रमाणे केलंय.
सिमेंट, वाळू, खडी निकृष्ट दर्जाची वापरले, बांधकामावर पाणी मारलं गेलं नाही याबाबत नागरिकांच्या असंख्य तक्रारी आल्या, त्यामुळे आयुक्तांकडे तक्रार देखील केली आहे। आयुक्त शुभम गुप्ता यांनी या कामाची चौकशी करावी, थर्ड पार्टी ऑडिट करावं, कामाचा दर्जा तपासावा, मुदतीत काम का पूर्ण झालं नाही याचा जाब ठेकेदार सुजित काटे यांना विचारावा। असे कितीही आरोप झाले तरी कामाच्या दर्जामध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही असा इशारा दिग्विजय सूर्यवंशी यांनी दिलाय। मिरजेत डॉक्टर महिलेस मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झाल्याचं सांगत अज्ञात भामट्याने ऑनलाईन 2 लाख रुपये उकळलेत। या प्रकरणी मिरज शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। डॉक्टर श्रुती सांगळे यांना अज्ञाताने फोन करून मुंबई पोलिसातून बोलत आहे, तुमच्या विरुद्ध मनी लॉन्ड्रिंग फ्रॉड केस चालू आहे असं सांगितलं। केसचा तपास पोलीस करत आहेत, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणे करून घेतो, त्यासाठी ऑनलाईन तक्रार देऊन पैसे पाठवावे लागतील, पाठवलेली रक्कम ही 10 मिनिटात परत तुमच्या बँक खात्यावर जमा होईल असं खोटं सांगितलं। डॉक्टर श्रुती यांच्या मोबाईलवर स्काय पी ॲपची लिंक पाठवली। डॉक्टर श्रुती यांनी ती उघडल्यानंतर भामट्याने गुगल पे वरून UPI ट्रान्झॅक्शनद्वारे 1,98,000ची रक्कम फसवणूक करून वळती करून घेतली। सदर फसवणुकीचा प्रकार उघडकीस येताच डॉक्टर श्रुती सांगळे यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात भामट्याविरोधात गुन्हा दाखल केलाय। सांगलीतील माधवनगर रस्त्यावर सुरू असलेल्या रेल्वे ब्रिजचं काम करताना पिण्याच्या पाण्याची मुख्य वाहिनी फुटल्याने प्रभाग क्रमांक 10चा पाणी पुरवठा विस्कळीत झालाय। ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडला असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। मिरज पुणे रेल्वेच्या दुहेरीकरणासाठी सांगली माधवनगर रस्त्यावर चिंतामणी नगर जवळ रेल्वेचा पूल पडलाय। सध्या या पुलाचं काम सुरू आहे। पुलाचं काम करत असताना ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे महापालिकेच्या पिण्याच्या पाण्याची मुख्य वाहिनी फुटली आहे। त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले तर अनेक ठिकाणी पाणी पुरवठा बंद आहे। संबंधित ठेकेदाराने पाणी पुरवठा विभागाला कोणतीही पूर्वसूचना न दिल्याने पाणी पुरवठा विस्कळीत झालाय। मक्तेदाराकडून नुकसान भरपाई घ्यावी आणि तातडीने पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी आता नागरिकांमधून होतीये।